नमस्कार मंडळी, पाहू शकता आज मार्गशीर्षचा लाचचा गुरुवार होता. तर मस्त दरवाजात रांगोळी काढली आहे आणि आज मला लाचचा गुरुवार करायला नाही भेटणार आहे, तर लाचचा गुरुवार माझ्या सासूबाई करणार आहेत. तर इथे एक चौरंग घेतला आहे, चौरंगाच्या बाजूला मस्त अशी रांगोळी काढून घेतली. त्यांना जशी येते तशी त्यांनी रांगोळी काढली सिंपल. चौरंगावरती लाल कलरचे वस्त्र अंथरून त्याच्या मध्यभागी तांदूळ, त्याला हळदी कुंकू वाहून घेतले. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा आणि एक फूल टाकून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी 5 झाडांची 5 पानं आणलेली ती देखील आपण कळसामध्ये ठेवून घेतली आहेत. आणि कळसाच्या बाहेरच्या अंगाला आपल्याला सर्व ठिकाणी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. पाहू शकता पूर्ण कळसाला आपण हळद कुंकू लावून झाल्याच्या नंतर कळसावरती आपण जे देवीचा मुखवटा आहे तो आपण ठेवून घेणार आहे व्यवस्थितपणे. आणि देवीचे वस्त्र आपण देवीला घालून देवीला पूर्ण असं रेडी करून घ्यायचं आहे. इथे देवीला मी वस्त्र आणि ज्वेलरी घालून सासूबाईंनी रेडी करून घेतलं आहे आणि देवीला आपण पाटावर ठेवून घेतलं आहे. आणि आता देवीला इथे वेणी घालून घेतली आहे आणि पूर्णपणे असं देवीला आपल्याला सजवून घ्यायचं आहे. आणि इथे देवीची पूजा व्यवस्थित अशी पूजा मांडून घेतली आहे. आणि खायची 5 पानं, सुपारी, ओटीचं सामान ठेवून देवीला फुलांनी मस्त असं सजवलं आहे. त्याच्यानंतर समईची पूजा करून घेतली आणि समई आपण पेटवून घेतली आहे. आता त्याच्यानंतर देवीला हळदी कुंकू लावून त्यांनी देवीची देखील पूजा करून घेतली. मस्त असं देवीची पूजा करून झाल्याच्या नंतर इथे देवीला नैवेद्यासाठी साखर आणि दूध देखील ठेवलेलं आहे. पाहू शकता इथे आपली देवीची मस्त अशी पूजा करून झाली आहे. धन्यवाद.